नमस्कार मित्रांनो. हॉटेल भाग्यश्री नाद करायचं नाही, यावंच लागेल, यावंच लागेल, यावंच लागेल. पूर्ण महाराष्ट्रभर हे नाव गाजलेलं आहे मित्रांनो. आणि आता आपण प्रत्यक्षात त्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाकडून या व्यवसायाविषयी माहिती घेणार आहोत मित्रांनो. नमस्कार, मी कृष्णा गोडसे. पुन्हा आपल्या नवउद्योग गगन भरारी या चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो. रोज मी व्यवसायाविषयी संबंधी नवनवीन व्हिडिओ टाकत असतो. त्यामुळं या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करून ठेवा, जेणेकरून नवीन माहिती, नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. धन्यवाद. हॉटेल भाग्यश्रीबद्दल काय सांगतात तुम्ही? व्यवसायात कसे उतरले, काय उतरले, ते तुम्हाला वाटते माहिती जाणून घ्यायला आमच्या प्रेक्षकांना आवडेल. तुमचं नाव काय सांगा? नाव तुझं? माझं सुनील देवमन जाधव, हा. आमदार अमृततुल्य उद्योग समूहाचा मी डायरेक्टर आहे. माझ्या महाराष्ट्रामध्ये 150 शाखा आहे आमदारच्या अशा. आमदार अमृततुल्यच्या अशा 150 शाखा आहेत का? हो. बरोबर. पुन्हा मुंबई, लातूर, चाळीसगाव, भडगाव, कसगाव, संभाजीनगर अशा अनेक शहरामध्ये आपली शाखा आहे. तो मुलाला थोडंसं नॉनव्हेजमध्ये इंटरेस्ट होता आणि मुलगा नॉनव्हेजचा बिझनेस करण्याची त्याला आवड होती. त्याच्यामुळे याला हॉटेल भाग्यश्री त्याला हे चालू करून दिलं आहे. अच्छा अच्छा. तर मला सांगा तुम्ही, हॉटेल अमृततुल्य एक मोठं महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं नाव आहे तुमच्यावाल्या चहाचं. तर तुम्ही दोन उद्योग सांभाळता, म्हणजे आता ते चालू आहे का? चालू आहे. ते सुद्धा तुमच्या केवळामध्ये असेल, चोपडेकडे असेल, जालना अशा असं किती ठिकाणी तुमची शाखा आहे. त्याचं तुम्ही एक आता भाग्यश्री हॉटेल भाग्यश्री बनवून पूर्ण महाराष्ट्रात नाव बनवून हॉटेल चालू केलं. तर कसं मला या ठिकाणचा प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद म्हणजे संभाजीनगर शहरामध्ये हॉटेल भाग्यश्री शाखा क्रमांक 16 नरसोबा मंदिर चौकाच्या घाटाखाली 1 किलोमीटर अंतरावरती संभाजीनगर ही आपली शाखा. म्हणजे एक तर मला याचा मोठा दांडगा अनुभव आहे हॉटेल इंडस्ट्रीचा. हॉटेल लाईनमध्ये मी गेल्या 40 ते 45 वर्षापासून वर्क करतोय. त्यामुळं मला दांडगा अनुभव असल्यामुळे ही शाखा आपली 1 नंबरवरती चालते आहे महाराष्ट्रात. म्हणजे धाराशिवची जी शाखा आहे, मेन शाखा, मुख्य शाखा धाराशिवची. त्यानंतर आपली 1 नंबरला ही शाखा आहे संभाजीनगरमध्ये. आणि चांगला अनुभव आहे, चांगल्या लोकांना सर्व्हिस आहे, अशी क्वालिटी आहे. बघा, ज्या मुलाला राजकारणात आणि नॉनव्हेज हॉटेलमध्ये इंटरेस्ट आहे त्याच्या आपण हे बनवलं जाऊ बघा. हे नॅचरल आहे. मुलगा पण तयार होतो आहे. काही अडीअडचणीच्या टायमाला कुठल्याच बिझनेस त्याला पूर्ण करायचा आहे. नॉन व्हेजमध्ये तुम्ही कशाचं हे वापरता? मटण आहे का? व्हेज आपलं ओरिजिनल बोकड्याचा कंदुरी मटण मिळतं. अच्छा अच्छा. हॉटेल भाग्यश्री म्हणजे गवारा मटणचा बादशाह. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर कोणला हॉटेल लाईनमध्ये लोकांना मटण खाण्याची आवड जी निर्माण केली असेल ती हॉटेल भाग्यश्रीने केली. अगोदर लोक हॉटेलमध्ये जेवायला गेले तर फक्त चिकन खायचे. लोकांना विश्वास बसायचा मी ओरिजिनल बोकड्याचं आहे, कशाचं आहे. पण आता भाग्यश्री हॉटेलनं अशी एक तलप लावून दिली लोकांना की ते लाईव्हमध्ये बोकडे कापतात, लोकांना दाखवतात, ते सगळे मॅगिनेट करताना दाखवतात, मनासमोर मोठे फुले चुलीवर शिजताना दाखवतात, अशा भाकरीवर बनता आहे ते का दाखवतात. हे चुलीवरचं आहे. आणि जी जुनी पद्धत होती, जुनं ते सोनं म्हणते ना, त्या पद्धतीने हे आता चुलीवर तुमचे जे कस्टमर असतात त्यांना भाकरी गव्हाच्या भाकरी ज्यावरच्या पूर्ण भाकरी पुरवायच्या. पूर्व बाजरी, ज्वारी आणि इंद्रायणी राईस, सूप आणि भरपूर व्हरायटी. ज्याच्यामध्ये चिकन थाळी आहे, मटन थाळी आहे, मच्छी थाळी आहे, बोंबीलची चटणी आहे, झेंग्याची चटणी आहे. त्याच्यानंतर व्हेजमध्ये कोणाला बैंगन मसाला आहे, काजू मसाला आहे. व्हेजचे सर्व आयटम भेटते, नॉनव्हेजचे सर्व आयटम भेटतात. तर बघा मित्रांनो, हॉटेल भाग्यश्रीचे मालिक सुनील जाधव यांनी संभाजीनगर ते जळगाव रोडवर अगदी चौकाच्या घाटामध्ये एक असं प्रशस्त असं हॉटेल चालू केलेलं आहे. आणि या ठिकाणी कमीत कमी रोजचं संध्याकाळी जर बघितलं दिवाळीपर्यंत 1000 ते 500 कस्टमर या ठिकाणी जातात. आणि तुमच्या जेवणाचा रेट काय आमच्या, म्हणजे तुम्ही तुमचे जे ग्राहक असतात त्यांच्यासाठी काय सांगताल तुम्ही? फक्त 250 रुपयामध्ये मटनची भाजी, त्याच्यात सूप, त्याच्यामध्ये अनलिमिटेड रस्सा, अनलिमिटेड सूप, अनलिमिटेड बाजरीची भाकर, अनलिमिटेड बासमती राईस, अनलिमिटेड चपाती, असं सर्व काही 250 रुपयात दिलं जातं. अच्छा, म्हणजे 250 रुपयात पूर्ण जेवण. पूर्ण बघा जेवण. मित्रांनो, आपण जर बाहेर गेलं तर आज मटणाचा भाव जवळपास 1000 रुपये आणि या ठिकाणी फक्त 250 रुपयात मनसोक्त आनंद घेण्यासाठी 250 रुपयात पोटभर जेवण मिळतं. तुम्ही त्याच्यात गव्हाची भाकर घ्या, जेवणची घ्या, बाजरीची घ्या, त्याच्याबरोबर राईस असतो आणि एकदम क्वालिटी बाज शुद्ध असं या ठिकाणी जेवण मिळतं. तर संभाजीनगरपासून अगदी एक
2 किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यांचं हॉटेल मित्रांनो. आणि एक या ठिकाणी स्वच्छता वगैरे एक चांगल्या प्रकारे आहे. तर अजून काय सांगतात तुमच्या कस्टमरला तुम्ही एक म्हणजे कशा प्रकारे सर्व्हिस देता काय? आम्ही मग आमच्या प्रेक्षकांना कस्टमरला सांगू इच्छितो की इथं फक्त मटनच नाही मिळत. मटनच्या व्यतिरिक्त मच्छी थाळी आहे 200 रुपयाला, त्याच्यानंतर चिकन थाळी आहे 200 रुपयाला. त्याच्यामध्ये सुद्धा पीस लिमिटेड आहे, बाकी सर्व अनलिमिटेड आहे. लोकांना सर्व्हिस एकदम फास्ट मिळते, जे की 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा इतकी लवकर फास्ट सर्व्हिस मिळत नाही. आमच्याकडे अगोदर सिस्टम आहे, अगोदर कुपन घ्यायचं, कुपन घेतल्याच्या नंतर जेवण मिळतं. कस्टमर टेबलवर बसत नाही तोपर्यंत त्याची थाळीचा ठिकाण लागते. म्हणजे एवढं फास्ट आणि एवढी लवकर सर्व्हिस आम्ही त्या गिरायकांना देतो. म्हणजे तुमच्याकडे जो कामगार वर्ग आहे तो सुद्धा एक चांगला क्वालिफाईड आहे, म्हणजे याच्यात अनुभवी तज्ञ आहे. तर तुमचे जे आचार्य आचार्याला काय आहे तुमचं नाव? देवानंद दांडगे. अच्छा 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 अच्छा. आणि एक तुमचा मुलगा आहे सौरव. किती दिवस झाले हॉटेल चालू करून? हॉटेल चालू करून 3 महिने झालेले. रोजचा घरांचा म्हणजे ग्राहकांचं तुमच्याकडं कशा प्रकारे आता रिस्पॉन्स म्हणजे फक्त 3 महिने चालू झाले म्हणतात. 3 महिन्यामध्ये एकदम जो संभाजीनगरमध्ये आतापर्यंत कोणत्याच हॉटेलमध्ये एवढे प्रतिसाद मिळाले तेवढा प्रतिसाद आम्हाला संभाजीनगरमध्ये पहिल्या दिवशीपासून आहे. असे आतापर्यंत इथं बेत राहतं फक्त 6 बोकडे 7 बोकडे एका दिवसामध्ये कटिंग होऊन त्याची भाजी तयार करून 6-7 बोकडे काढले जातात. हां. म्हणजे मला तरी वाटतं एक 80-90 किलोपर्यंत तुम्ही नॉन व्हेज तुमचं चाललं जातं 1 क्विंटलच्या पुढं. बरं 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 बरं. असे ते नवतरुण असतात सुसज्ज बेकार ते नोकरीच्या पाठीमागे धावतात. अशांसाठी काय तुम्ही असा मोलाचा धंदा देणार की जे 25-25 वयाचे 40 वर्षापर्यंत शिकतात, 4-4-5-5 लाख रुपये वर्षाला फीस त्यांची असते आणि एवढं करूनही नोकरी लागत नाही. मग सुरक्षित बेकारांसाठी तुम्ही असं काय मोलाचा सल्ला देतात की व्यवसाय चांगला आहे का नोकरी चांगली आहे म्हणून? व्यवसाय आणि नोकरी यामध्ये फरक आहे. जो एज्युकेशन घेतो, जे शिक्षण घेतो तर त्याच्यावर ते त्याचा कॉन्फिडन्स पाहिजे की मी शिक्षण घेतल्यानंतर मला चांगली नोकरी लागणार आहे का. आणि जर त्याला जर तसे जर कॉन्फिडन्स जर नसेल तर त्यानं व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे. कारण व्यवसाय हा असा आहे की शिक्षण घेतल्याच्या नंतर एक लिमिटेड पगारमध्ये नोकरी करणार. तो कलेक्टर झाला तर त्याला 2 लाख रुपये पगार भेटेल. पण इथं कमी शिक्षण घेऊन सुद्धा तो चांगला मोठा बिझनेस करून लाखो करोडो रुपये बिझनेसमधून कमवू शकतो. हे मी नवयुवा रोजगारांना सांगू शकतो, सुशिक्षित बेकारांना सांगू शकतो की ज्यांना शिक्षणामध्ये जास्त रस नाही आहे त्यांनी धंद्यामध्ये उतरावा. धंदा कोणता बी असो, छोटा असो किंवा मोठा असो, धंदा करणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि याच्यामध्ये मर्यादा नाही आहे. तुम्ही मापमध्ये पैसा कमवू शकता. तुम्ही आले का आपल्या शाखा चांगलं डेव्हलप झाल्याच्यानंतर आपल्या शाखा देऊ शकते, आपली फ्रँचायझी मॉडेल बनवून अजून आपले साम्राज्य महाराष्ट्रामध्ये बाहेर राज्यामध्ये वाढवू शकतो. तर आता तुम्ही फ्रँचायझी देऊ शकता त्याबद्दल काय आहे म्हणजे तुमचं एक ठराविक आता अमृत कुल्ल्याच्या अशा बऱ्याच ठिकाणी तुम्ही फ्रँचायझी दिलेलं आहे. तर तुमचं डिपॉझिटची रक्कम आणि प्रोसिजर काय असतं समजा एखाद्याला जर घ्यायचं ठरलं तर? प्रोसिजर असं असतं की बा ज्या जागेचं सर्वे होतं, जागेचं सर्वे झाल्याच्यानंतर तिथं दुकान चालणार आहे की नाही चालणार आहे, त्याचं लोकेशन किती चांगलं आहे, तिथं रोजचे कमीत कमी 2,000-3,000च्या विक्री व्हायला पाहिजे रोजच्या रोज. नाही तर काय एक फ्रँचायझी द्यायची म्हणजे द्यायची आणि काहीतरी कुठं जिथं लोकेशन तिथं गर्दी तिथं देऊन टाकायचं त्या लोकांचं नुकसान होतं त्याच्यामध्ये. म्हणून फ्रँचायझीचा सर्वे झाला पाहिजे आणि त्याला बेनिफिटसुद्धा मिळालं पाहिजे. फ्रँचायझी कॉस्ट त्यावेळेस काढली जाते की ज्यावेळेस त्याचा सर्वे होतो आणि लोकेशन खाली होतं. हा म्हणजे आता ते जाऊ दे मला पण नेमकं तुमच्या काही करायचं डिपॉझिट वगैरे त्याच्याबद्दल सांगा. थोडक्यात तुम्हाला तुमच्याकडून फ्रँचायझी घ्यायची अमृतुल्यच्या आधी तर काय प्रोसिजर काय म्हणजे डिपॉझिट वगैरे काय द्यावं? डिपॉझिट वगैरे असं आहे की मग एक फ्रँचायझी फीस असते ठरलेली, कंपनीमध्ये ठरवलेली असते तेवढी फीस असते. 1 लाख असो 2 लाख असो आणि बाकीचं जे दुकानाला सेटअप लागतो ते लागतो 2-4 लाख रुपयाचा. म्हणजे असं काही तुमचं फिक्स नाही समजा नाही का? बरं हॉटेल भाग्यश्री पूर्ण महाराष्ट्रभर नाव गाजलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी मी बघतो की यांनी एक मराठा आंदोलन जे मुंबईचे त्यावेळेस यांनी भरभरून असं पाण्याचं मॉडेल असेल काही एक भाकरी वगैरे भरपूर पुरवळ तेव्हापासून पूर्ण महाराष्ट्राला भाग्यश्री हे नाव माहिती झालेलं आहे. तर याच हॉटेलची जर आमच्या ऐकूनला जर समजा फ्रँचायझी घ्यायची असेल तर त्याच्याबद्दल काय? त्याच्याबद्दल मी सांगू शकत नाही. ते नागेश मडके धाराशिवला आपल्याला जावं पडेल. धाराशिवला जावं लागेल. त्याच्याकडून घेतलेली आहे. त्याचे मुख्य मालक नागेश मडके म्हणून आहे. तुम्हाला धाराशिवला जाऊन त्यांच्यासोबत चर्चा करावं पडेल.
बरं आता परत मेन मुद्द्यावर येऊ. तुम्ही आता सुजाता बेकरांना एक सल्ला दिला की नोकरीमध्ये एक लिमिटेड तुम्ही उत्पन्न कमवू शकता आणि धंद्यात अनलिमिटेड उत्पन्न कमवू शकता. आता तुम्ही धंदा या ठिकाणी चालू केला तर तुम्ही अनलिमिटेड उत्पन्न कमवता म्हणजे तुम्ही महिन्याकाठी एक किती कमाई करता ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. साधारणतः मग भरपूर लोक येतात ते समजा आता 6-7 बोकडे ज्यावेळेस इथे लागते त्यावेळेस किती अंदाज समजून म्हणून आपल्याला की बा आपल्याला किती लोक मिनिमम लाख देऊन नाही जर म्हणलं की 900-800 रुपये 1000 लोक देऊन जातात त्या हिशोबानं बघा मित्रांनो या ठिकाणी 1 क्विंटल नॉनव्हेज कापलं जातं म्हणजे त्याच्यातून एक तुम्ही अंदाज लावा 700-800 रुपये किलो आज बोकड्याचं मटण मिळतं आहे. म्हणजे त्यांचं एक 80 ते 90 किलो त्यांना मटण लागतं. त्याच्यातून किती लाभ होत असेल याच्याबद्दल तुम्हीच ठरवून घ्या. आणि मला तरी वाटतं कधी जरी केलं तर आपण या नोकरीपेक्षा धंदा कधी बी श्रेष्ठ आहे. मित्रांनो या नवउद्योगांवर भरारी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कारण मला नेहमी याच्यावर एक कमेंट येत असतात की कोणत्या ना कोणत्या नवीन नवीन धंद्याबद्दल इंडस्ट्रियल एरियामधला असो काही शेती व्यवसाय असो किंवा एक गृहउद्योग असो फॅमिली त्याबद्दल मी एक याच्यावर माहिती देण्याचं काम करतो. त्यामुळं नवउद्योगांवर भरारी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त कमेंट करा. इथून पुढं तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे त्या विषयावर मी व्हिडिओ टाकतो की मला तुम्हाला इंडस्ट्रियल एरियामध्ये आता कुठं पत्रवायचा व्यवसाय असेल कुठं काही गणगोनाचा व्यवसाय असेल त्याच्यामध्ये कुठं मिळतात किती भांडवल लागतात काय त्याचे प्रोसेस काय डॉक्युमेंट काय लागतं त्या सर्वांची माहिती देण्यात मी काम करतो. तर धन्यवाद सर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना एकदम चांगल्या पद्धतीने माहिती दिली आणि निश्चितच तुमच्या या व्यवसायाचा फायदा आमच्या प्रेक्षकांना होईल त्यात तीळ मात्र शंका नाही आहे. धन्यवाद.